मागच्या वेळेस मंत्री साहेबांनी सर्वांच्या अशाच प्रश्नावर मिटिंग घेतली होती आणि गोरेवाडा प्राणी संग्रहालयाची भिंत उंच करण्यासाठी निधी देण्याची घोषणा केली होती, परंतु ते काम आताही झालं नाही आहे आणि त्या भागात सातत्यानं लोक भयभीत आहेत. कुत्र्यांना घेऊन जात आहे, लोकांना दिसतोय, कारण की लोकांनी प्रत्येकाने आपल्या घरासमोर CCTV कॅमेरे लावले. ते फुटेज काढून आपल्या व्हॉट्सअपमध्ये ते पाठवतात. तर शासन यासाठी काय उपाययोजना करेल? एकतर ती गोरेवाड्याची भिंत, परंतु गोरेवाडा हा भाग सोडला तरी पूर्व नागपुरातील मतदारसंघामध्ये सुद्धा बिबट्या घरामध्ये दिसला, एअरपोर्ट जवळ सुद्धा दिसला. तर मला वाटतं की वन विभागाजवळ यावर काय उपाययोजना आहे की शहरामध्ये या बिबट्याचा वापर थांबवण्यासाठी आपण काय उपाययोजना करेल, हा माझा प्रश्न आहे. सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य विकासजी ठाकरे यांनी जो प्रश्न उपस्थित केला आहे की नागपूर शहरामध्ये बिबटे त्यांना CCTV मध्ये दिसले, मी मगाशी त्याचसाठी बोललो की या बिबट्यांना आणि वाघांना त्यांच्या अधिवासामध्येच ठेवण्याचं कार्यक्रम वन विभागाने ठरवलेला आहे आणि भविष्यकाळी गोरेवाड्याचा उल्लेख केला. गोरेवाड्याला आंतरराष्ट्रीय स्तर त्यांना देण्याचं ठरलेलं आहे. जगातल्या विविध देशातले प्राणी तिथे गोरेवाड्यामध्ये आणणार आहोत. त्याच्यासाठी खर्चाची तरतूद पण केलेली आहे आणि लवकरच गोरेवाड्याची ती उंच भिंत, ती तुम्हाला पाहिजे तेवढी उंच भिंत त्या ठिकाणी तयार केली जाईल आणि गोरेवाडा हे लोकांचं एक आकर्षण तिथे बनेल, जेणेकरून शहरामध्ये एअरपोर्टला फिरणारे बिबटे सुद्धा तिकडे गोरेवाड्यामध्ये आपण सोडू.